आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला अशा प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत. त्याला 4 पर्याय दिलेले असणार आहेत. त्यातला योग्य पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, हे सर्व वर्तुळ प्रकरणातील प्रश्न आपण पाहतोय. पहिला प्रश्न आहे, त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? आता बघा, इथे फक्त सांगितलंय दोन वर्तुळे स्पर्श करतात. आपल्याला सांगितलं नाहीये की ती बाह्यस्पर्शी आहेत की आंतरस्पर्शी आहेत. म्हणून आपल्याला दोन्ही पर्याय लक्षात घ्यावे लागतील. ती वर्तुळे जर बाह्यस्पर्शी असतील तर आपल्याला काय करायचं असतं? R1 अधिक R2 करायचंय. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची बेरीज 5.5 अधिक 3.3 बेरीज केली 8.8 येणार आहे. जर बाह्यस्पर्शी असतील तर 8.8 आणि जर आंतरस्पर्शी असतील तर आपल्याला या दोन वर्तुळांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. आपण R1 वजा R2 करणार आहोत. 5.5 वजा 3.3 केले, वजाबाकी येणार आहे 2.2. म्हणजे आपल्याला दोन्ही पर्याय असलेला हा पर्याय क्रमांक डी निवडायचा आहे, ज्याच्यामध्ये 8.8 किंवा 2.2 अशी दोन्ही उत्तरं दिलेली आहेत. लक्षात येते? आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती असेल? लक्षात घ्या, एकमेकांना छेदणारी वर्तुळे आहेत आणि ती दोन्ही वर्तुळे एकमेकांच्या केंद्रातून जातात. अशी सिच्युएशन केव्हा असू शकेल? जेव्हा ती दोन वर्तुळं एकरूप असतील. इथे काढल्याप्रमाणे दोन वर्तुळं जर एकरूप असतील म्हणजेच त्यांच्या त्रिज्या समान असतील तरच ती वर्तुळे एकमेकांच्या केंद्रातून जातील. आणि त्यांच्या केंद्रातील अंतर 12 आहे आणि हे अंतर म्हणजेच या दोन्ही वर्तुळांची त्रिज्या असणार आहे. म्हणजे आपला बी हा करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा योग्य पर्याय आहे. आता तिसरा प्रश्न बघा. एक वर्तुळ एका समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते तर तो समांतर भुज चौकोन डॅश असला पाहिजे. लक्षात येते? इथे मी आकृती काढून दाखवली आहे तुम्हाला इमॅजिन करता यावी म्हणून. एक वर्तुळ आहे, ते या समांतर भुज चौकोनाच्या चारही बाजूंना आतून स्पर्श करते. समांतर भुज चौकोन म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की त्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप व समांतर असतात. आणि जर का वर्तुळ चारी बाजूंना स्पर्श करत असेल तर तो तयार होणारा जो समांतर भुज चौकोन आहे त्याच्या सुद्धा चारी बाजू या समान होणार आहेत आणि त्यामुळे तो जो प्रकार आहे तो आहे समभुज चौकोन. कोणता योग्य चौकोन तयार होईल? तर तुम्हाला चारही बाजू समान असलेला समभुज चौकोन लिहायचा आहे. तुम्ही म्हणाल चौरस का नाही? कारण चौरसामध्ये पण चारी बाजू समान असतात, पण प्रत्येक कोन काटकोन असतो. तुम्हाला इथे प्रत्येक कोन काटकोन दिसतोय का? नाही. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे समभुज चौकोन. आता आपण चौथा प्रश्न बघणार आहोत. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? अगोदर तुम्हाला रफ आकृती काढायला पाहिजे. इथे काढली आहे बघा मी, तशी आकृती काढून घ्यायची आहे. ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावर असलेला एक बिंदू आहे, बरोबर? तो आपण समजा बी घेतला आणि त्या वर्तुळाच्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 आहे. हा BA हा काय काढलेला आहे? स्पर्शिका खंड आहे. या स्पर्शिका खंडाची लांबी 12 असेल तर आपण अगोदर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे AD काढायची. तुम्हाला माहिती आहे की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय यानुसार ही जी वर्तुळाची स्पर्शिका असते ती वर्तुळाच्या त्रिज्येला लंब असते. म्हणजेच हा जो कोन आहे तो काटकोन आहे. हा कोन काटकोन आहे याचाच अर्थ
आपण या त्रिकोणामध्ये पायथागोरसचे प्रमेय वापरू शकतो. आणि पायथागोरसचे प्रमेय वापरायचे म्हणजेच काय, OA वर्ग अधिक AB वर्ग बरोबर OB वर्ग. पायथागोरसचे प्रमेय वापरा तुम्ही आणि या OA ची लांबी म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. ती वर्तुळाची त्रिज्या येते 3.5. जर वर्तुळाची त्रिज्या 3.5 असेल तर तुम्हाला व्यास विचारलेला आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजेच 2 गुणिले 3.5 करायचे आणि 2 गुणिले 3.5 उत्तर येतं 7. म्हणजेच वर्तुळाचा व्यास आलेला आहे 7 सेंटीमीटर. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 5वा. एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील. आता दोन वर्तुळ जर एकमेकांना स्पर्श करत असतील फक्त, तर लक्षात घ्या त्या वर्तुळांना वरच्या बाजूने एक स्पर्शिका काढता येते, खाली एक स्पर्शिका काढता येते आणि ती दोन वर्तुळ ज्या ठिकाणी स्पर्श करतायत त्या ठिकाणी एक सामायिक स्पर्शिका काढता येते. म्हणजे एकूण किती स्पर्शिका काढता येतात, 3 स्पर्शिका काढता येतात. आता 6वा प्रश्न बघणार आहोत आपण. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये कोन ACB अंतर्लिखित केला आहे. आकृती काढूया अगोदर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे हा O केंद्र असलेलं वर्तुळ आहे, याच्यामध्ये हा कोन ACB आहे ज्याला आपण म्हणतो आंतरलिखित कोन. आणि या कोन ACB चा माप आहे 65 अंश. तर आपल्याला विचारलंय माप कंस ACB किती. हा बघा माप कंस ACB आहे, सॉरी माप कंस ACB म्हणजे हा मागचा कंस काढायचा आहे. हा कंस काढण्यासाठी अगोदर आपल्याला या कोन ACB ने आंतरखंडित केलेला कंस AB काढायचा आहे. आणि तो कसा असतो, आंतरखंडित कंस या आंतरलिखित कोनाच्या मापाच्या दुप्पट असतो. म्हणजे 65च्या दुप्पट येणार आहे 130. लक्षात घ्या या कंसाचं माप 130 झालं म्हणजे या मागच्या विशाल कंसाचं माप किती होणार आहे. विशाल कंसाचं माप काढायला आपण काय करतो, 360 अंश वजा लघु कंसाचं माप. आणि लघु कंसाचं माप आलेलं आहे 130. 360 मधून 130 वजा केले आपल्याला माप कंस ACB येणार आहे 230 अंश. आता हे जे 7वा प्रश्न आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी अभ्यासक्रम दिलेला आहे वगळलेला, त्याच्यामध्ये प्रश्न 7वा वगळलेला आहे, तो आपण पाहणार नाही आहोत. पुढचा प्रश्न बघा. चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोन A च्या मापाची दुप्पट ही कोन C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे. अगोदर आपण यावरून कोन A चं माप x घेऊया. कोन A चं माप काय घेतलं, x. आणि कोन C चं माप किती असणार आहे. कोन A आणि C एकमेकांचे समोरासमोरील कोन आहेत, म्हणजे ते परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक म्हणजे त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग A चं माप जर x असेल तर C चं माप असतं 180 वजा x. आपल्याला यावरून या अटीचा उपयोग करायचा आहे. कोन A च्या मापाची दुप्पट म्हणजेच x ची दुप्पट करायची. किती झाली, 2x. कशी असते, C च्या मापाच्या तिपटी एवढी असते. C चं माप आहे 180 वजा x, त्याची तिप्पट म्हणजे 3ने गुणायचंय. आता बघा आपण 3ने गुंतलं 180 ला आणि या वजा x ला पण, की आपल्याला मिळणार आहे 3 गुणिले 180 झाले 540 वजा 3ने x ला वजा x ला गुणलं वजा 3x. हे वजा 3x आहेत ते विरुद्ध बाजूला आले, अधिक 3x झाले म्हणजे 2x अधिक 3x बरोबर 540. म्हणजेच 5x बरोबर 540. x ची किंमत येते 540 भागिले 5 आणि आपला भागाकार येणार आहे 108 अंश. लक्षात घ्या x किंमत म्हणजे आपण कोणत्या कोणाचं माप घेतलेलं, A. कोन A चं माप आहे 108 आणि आपल्याला C चं माप काढायचं आहे म्हणजे 180 वजा x करायचं आहे. 180 वजा 108 केले उत्तर येणार आहे 72. म्हणजेच
72 अंश हा आपला योग्य पर्याय असणार आहे. 9वा प्रश्न बघा, एकाच वर्तुळावर बिंदू ए बी आणि सी असे आहेत की, कसे आहेत बघा हे बिंदू. त्यांनी सांगितलंय की मापकंस ए बी बरोबर मापकंस बी सी बरोबर 120. आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. एक वर्तुळ काढलंय ज्याच्यावर ए बी आणि सी बिंदू काढले आणि हे तीनही बिंदू अशा प्रकारे ठेवलेले आहेत की हा जो मापकंस ए बी आहे तो या मापकंस बी सी बरोबर आहे आणि त्या दोघांची मापं आहेत 120 120. लक्षात घ्या, हे जर 120 120 असतील तर संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप असतं 360. याचाच अर्थ 120 120 240 झाले, म्हणजे उरलेला AC सुद्धा किती आहे, 120च आहे. आता आपण इथेच बघूया, हा जो मापकंस BC आहे तो जर 120 असेल तर हा आंतरखंडित कंस आहे कोणत्या कोणाचा, Aचा. मग कोण Aचं माप किती असतं, त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग 120च्या निम्मे म्हणजे किती असणार आहे, 60 अंश असणार आहे. लक्षात येते. अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की हा जो त्रिकोण ABC आहे त्याच्यामध्ये तीनही कोणांची मापे 60 60 60 आहेत. मग कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला हा, ज्या त्रिकोणाच्या तीनही कोणांची मापे 60 60 60 असतात, समभुज त्रिकोण. त्यामुळे ए हा आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. आता आपण शेवटचं पाहणार आहोत गणित. रेख एक्सेड व्यास असलेल्या वर्तुळाच्या आंतरभागात Y हा बिंदू आहे, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. लक्षात घ्या, एक्सेड हा व्यास आहे, बरोबर. जर व्यास असेल एक्सेड वर्तुळाचा आणि वर्तुळाच्या आंतरभागातच एखादा बिंदू काढलेला आहे तर तुम्ही काढून बघा आकृती, आपल्याला मिळणारा कोन XYZ आहे तो विशाल कोन मिळणार आहे. लक्षात येते. हा Y बिंदू जर वर्तुळावर असता तर आपल्याला काय मिळाला असता, काटकोन मिळाला असता. लक्षात येते. तर हे काटकोन मिळणार होता, तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला मिळणार आहे हा कोन विशाल कोन. मग आपल्याला परफेक्ट उत्तर आहे विशाल कोन, तर आपण विशाल कोन लिहायचं आहे. लक्षात येते. यातले बाकीचे पर्याय बघूया. लघुकोन असले शक्य नाही, ते बरोबर आहे. काटकोन असणे शक्य नाही, बरोबर आहे. विशाल कोन आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे निश्चित विधान करता येणार नाही, हे तर चुकीचंच आहे. म्हणजे सर्व पर्याय हा येणार नाहीये, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, सी. लक्षात येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघितलेले आहेत. बहुपर्यायी प्रश्न वर्तुळावर आधारित अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्वांनी स्वतः पुन्हा एकदा हे सोडवायचे आहेत.